नमस्कार, मी रेखा पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रेकीची 5 तत्व. रेकी जेव्हा शिकायला येतात तेव्हा मी रेकीची 5 तत्व सगळ्यांना सांगत असते. रेकी स्तर 1 पासनं ते रेकी स्तर 4 होईपर्यंत ही 5 तत्व आपल्या सगळ्यांना नेहमी करताच आयुष्यामध्ये फॉलो करायची असतात. तर रेकीची 5 तत्व आपण बघूया. त्या अगोदर मी तुम्हाला विनंती करते की जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही पाठवा आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट्सला टाकू शकता. म्हणजे त्याद्वारे मी तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करू शकेल. तर आता आपण बघूया रेखीची 5 तत्व. तर रेखीचं पहिलं तत्व आहे ते माझा कोणावरही राग नाही आहे. म्हणजे नेहमी रेकी तुम्ही शिकायला येता तेव्हा कोणाबद्दलही राग न घेऊन येता रेकी शिकायला यायचं. रेकीचे दुसरे तत्व आहे ते मला कशाचीही चिंता नाही आहे, काळजी नाही आहे. म्हणजे ह्या क्षणाला मी चिंतामुक्त आहे किंवा वैश्विक शक्ती जेव्हा आपण एकदा शिकायला लागतो तेव्हा आपण चिंतामुक्त नेहमी राहायला शिकतो. आणि तिसरं रेकीचं तत्व आहे की माझं प्रत्येक काम मी सचोटीने करत आहे, मन लावून करत आहे. रेकीचे चौथे तत्व आहे की ह्या क्षणापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती भेटल्या आहेत, त्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळालेलं असतं, शिकायला मिळत असतं. त्यामुळे त्याच्याकडनं काही चुका होत असतील किंवा काही वेगळं आपल्याला अनुभव येत असतील, तर त्या सगळ्याचा विचार न करता फक्त त्यांचे आभार मानायचे. म्हणून प्रत्येकाचे आभार मानायचे. आणि 5वं रेकीचं तत्व आहे ते माझ्या स्वतःवर माझं भरपूर प्रेम आहे. म्हणजे बघा, असं म्हणतात की खूप पुण्याईमुळे आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो. ह्या मनुष्य जन्मातच आपल्याला कळतं की पाप काय आणि पुण्य काय. तर म्हणून त्या मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे आणि आपल्या स्वतःवर, या सक्षम सुदृढ देहावर, मनावर अगदी भरपूर प्रेम करायचं. तर रेकीमध्ये आल्यावर आपण शिकतो की आपल्या स्वतःवर कसं प्रेम करायचं किंवा स्वतःच्या प्रत्येक सक्षम अवयवाबद्दल किती त्याचे आभार मानायचे. तर ह्या 5 तत्वांचाच आपण अजून विचार करूया की रेकीचं पहिलं तत्व जे आहे ते की माझा कोणावरही राग नाही आहे. आपल्याला आयुष्यामध्ये बरेचसे असे अनुभव येत असतात. आपली जवळची व्यक्ती असते किंवा घरातलीच लोकं असतात की ते जरा वेगळे वागतात आपल्याशी किंवा आपण जे एखाद्या चांगले वागत असतो आणि एखादा समजा आपण काही वेळेस वेगळं वागलो, तर तेच डोक्यात ठेवून ते आपल्याशी एकदम त्यांचं वागण्याची पद्धत बदलते. तर त्यावेळेस आपल्याला तो अनुभव येतो आणि असं वाटतं की अरे, अ, एकदम वागण्याची म्हणजे आणि आणि वाईट वाटतं त्यावेळेस खूप. तर एकी जेव्हा आपण शिकायला लागतो तेव्हा आपण ती गोष्ट आपण हे करतो. म्हणजे तिच्याकडे कानाडोळा जसं म्हणतो तसं आपण ती गोष्ट बघत नाही आणि रेकीचे 5 तत्व नेहमी आपण डोळ्यासमोर आणतो की माझा कुणावरही राग नाही आहे. मग दुसरे तत्व आहे मी या क्षणाला कशाची चिंता काळजी करत नाही आहे. बरेचसे रेकीजमध्ये उपचार घ्यायला असतात, रुग्ण असतात किंवा कोणाच्या घरातले मानसिक प्रॉब्लेम असतात, शारीरिक प्रॉब्लेम असतात. मग ते मला फोन करून सांगतात की असं-असं होतंय, मग ताई काय करायचं, काय नाही वगैरे. तर त्याला मी सांगताना सांगत असते की काय करा, मग रेकीचं चिन्ह कसं वापरा, मग कुठे काय करायचं किंवा कशी तुम्ही रेकी देता येईल किंवा तुम्हाला अजून काय करता येईल, मग कसं तुम्ही शांत राहा. हे सगळं सांगून कधी-कधी मी पण ड्रेन होते. तर माझ्याही डोक्यामध्ये ते विचार राहतात. म्हणजे झोपताना पण कधी-कधी पटकन झोप लागत नाही. तर त्यावेळेस मग मी सांगते की नाही, रेकीची 5 तत्व नेहमी लक्षात ठेवायची, की मी कशाचीही काळजी करत नाही आहे, चिंता करत नाही आहे. आणि तिथे मला ते कट करावं लागतं. म्हणजे ती सिच्युएशन तिथे करावी लागते. आणि मग तिसरं आहे की माझं प्रत्येक काम मी मन लावून करते, सचोटीने करते. आता इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की 24 वर्षापूर्वी मी रेकी शिकली. ग्रेट रेकी ग्रँडमास्टर माझ्या गुरु वासंतीताई अभ्यंकरांकडनं. 1998 साली मी रेकीची मास्टर झाले.
तर वासंती ताईंचे मी प्रत्येक क्षणाला आभार मानते. त्या जसं त्यांचं काम सचोटीने करतात, तसं मी पण माझं काम सचोटीने करते. तर मला ह्या क्षणापर्यंत ज्या ज्या व्यक्ती भेटल्या आहेत, जे गोष्टी मला मिळाल्या आहेत, त्या सगळ्याचे मी खूप आभार मानते. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की माझं प्रत्येक काम मी खूप सचोटीने करते. तर सचोटीने करते म्हणजे काय, मला बरेचसे फोन येतात. YouTubeच्या माध्यमातून येतात, ओळखीतनं येतात, की "मॅडम आम्हाला रेकी शिकायची आहे आणि मग तुम्ही आम्हाला शिकवाल का?" असं तर. मग ऑनलाईन असतात बरेचसे, कोणी ऑफलाईन येतात. तर जेव्हा मी ध्यास घेतला आहे, की नाही आपल्याला शिकवायचं आहे. कारण रेकीचेच ज्यांनी शोध लावला ते डॉक्टर मिका ओसुई. त्यांनी जर त्यांच्या आयुष्यातली 7 वर्ष गरीब लोकांच्या वस्तीत जाऊन घालवली निरपेक्ष भावनेने आणि निस्वार्थी भावनेने, त्यांनी रेकीचे उपचार सगळ्यांना दिले. आणि मग 7 वर्षानंतर त्यांना ते रिअलाईज झालं, की अरे, याचा मोबदला तर मी काहीच घेतला नाही. आणि मग त्यांनी ती रेकीची ही 5 तत्त्व अस्तित्वात आणली. त्यावेळेस त्यांना स्वतःचा प्रचंड राग आला होता आणि ज्या लोकांना ते रेकी देत होते, त्यांना त्याची जाणीव नव्हती. हे बघून त्यांना खूप प्रचंड राग आला आणि त्यावेळेस त्यांनी रेकीची 5 तत्त्व लिहून काढली. सो ऑल्वेज ग्रेटफुल टू डॉक्टर मिका ओसुई, की त्यांनी ती 5 तत्त्व शोधून काढली. आता मला जेव्हा फोन येतात, तेव्हा मी पण म्हणते, की नाही मी रेकी तुम्हाला लगेच शिकवणार. आणि मी निस्वार्थी भावनेने त्यांना लगेच ऑनलाईन मी रेकीची दीक्षा देते. कारण मला असं वाटतं, की मला माझ्या रेकी गुरूंनी मला जर ते ब्लेसिंग दिलेलं आहे, तर ते मी भरभरून माझ्याकडनं देण्याचा प्रयत्न करते. मग त्यावेळेस काही जण अगदी मला छान, की "नाही ताई, आधी आम्ही फीस देतो आणि मग करतो." तर मी त्यांना सांगते, की "नाही, आधी तुम्ही हे ब्लेसिंग, आधी दीक्षा घ्या आणि मग फीस द्या." काही-काही लगेचच मला ती फीस देऊन टाकतात, पण काही-काही वर्ष झालं तरी ती फीस देण्याचे नाव घेत नाहीत किंवा त्यांना असं वाटत नाही, की तो मोबदला आपण दिला पाहिजे. जरी मला मोबदला नाही दिला, तरी माझी नेहमी अशीच इच्छा असते, की ह्या वैश्विक शक्तीद्वारे मी त्यांच्याविषयी नेहमी माझी, की त्यांचंच कल्याण होऊ दे. त्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद त्यांना भरभरून मिळत राहू दे. म्हणजे जरी मला त्यांनी नाही दिले, तरी त्यांना त्या वैश्विक शक्तीचे नेहमी ती ऊर्जा त्यांच्या शरीराला मिळत राहू दे आणि तिचा त्यांनी ध्यास घेऊ दे. म्हणजे त्यांनी त्या शक्तीचा उपयोग करून घ्यावा, ही माझी मनापासून कळकळ असते. की रेकी दीक्षा तुम्ही घेतलेली आहे. रेकी स्तर 1 शिकलाय, मग 2 शिकलाय, 3 शिकलाय. काही-काही रेकी 4 स्तर म्हणजे रेकी मास्टर झालेले असतात. तर ते रेकी मास्टर झाले असले तरी ते त्यांच्याकडनं तसं काम त्यांच्याकडनं होत नाही. आता मी दिलेलं आहे माझ्याकडनं मी निरपेक्ष भावनेने त्यावेळेस त्यांनी टोकन ऑफ काहीतरी दिलेले असतात रेकीचा मोबदला आणि नंतर ते रेकीचा मोबदला देण्यासाठी काय म्हणतात टाळमटाळ करतात किंवा त्याच्याबद्दल ते बोलून पण नाही दाखवत, की "अरे तुम्हाला द्यायचे राहिलेत का काय?" वगैरे. तर त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, की तुम्ही त्या रेखीचा ध्यास घ्या. वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असतील, तर तुमच्याकडनं भरभरून तुम्ही रेकीच्या दीक्षा द्या. हे आशीर्वाद तुम्ही दुसऱ्यांना पण द्या. तर असं आहे निरपेक्ष भावनेने आणि आपलं काम सचोटीने करत राहा. तुम्हाला जर आज रेकी मास्टरची दीक्षा मिळाली आहे, तर त्या रेकी मास्टरप्रमाणे तुमचं मन असू द्या. आणि मला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच चांगली बुद्धी देतील आणि तुमच्याद्वारे नक्कीच चांगलं काम होईल आणि तुमच्याद्वारे रेकी रुग्ण उपचार होतील. अशी माझी आंतरिक शक्ती मला सांगते आहे, की नक्कीच त्यांना सगळ्यांना चांगली बुद्धी होईल. आणि स्वतःवर भरपूर प्रेम करा. म्हणजे स्वतःचं बघा आपल्याला परमेश्वराचे कितीच आभार मानायचे, की परमेश्वराने आपल्याला इतकं छान शरीर दिलं आहे, इतका सुदृढ देह दिलेला आहे. आपण काम कशासाठी करत असतो? आर्थिक स्थैर्यता हवी असते आपल्याला. मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे असतं. आपली शारीरिक क्षमता आपल्याला वाढवायची असते आणि ह्याचा सगळ्याचा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतील, तर तुम्हाला काय पाहिजे असतं?
तर फक्त आणि फक्त तुमचा दृढ विश्वास ह्या वैश्विक शक्तीवर. आणि जसं मी काही अपेक्षा न ठेवता तुम्हाला जर ही वैश्विक शक्ती एक वरदान मी जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिलं आहे, तर तुम्ही ॲटलिस्ट ते वरदान तरी पुढे पास ऑन करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त रेकीच्या दीक्षा द्या आणि नक्की आपल्या गुरूंची जाणीव ठेवा. म्हणजे वासंतीताई अभ्यंकरांशी नेहमी ग्रेटफुल राहा. बघा त्यांचे आशीर्वाद जसे आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला मिळत आहेत, तसे सगळ्यांना मिळू द्या. आणि मी खूप मान्य करते की दत्तगुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे मी ह्या मार्गावर आलेली आहे. आणि दत्तगुरू संप्रदायातले सगळे गुरु म्हणजे सगळे नवनाथ, मग श्री स्वामी समर्थ, या सगळ्यांचे मला खूप खूप आशीर्वाद जाणवत आहे. अगदी पावली मला अनुभूती येत आहे. तशी तुम्हाला सगळ्यांना येऊ दे आणि तुमच्या ज्या ज्या काही मनोकामना आहेत, ज्या इच्छा आहेत, तुमच्या आयुष्यातली जी काही ध्येय आहेत ती पूर्ण होऊ दे, अशी मी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ह्या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे. या वैश्विक शक्तीची मी सदैव आभारी आहे.